जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेण्यासाठी अक्रूरजी रथ घेऊन येतात तेव्हा सर्व गवळणींनी तो रथ पाहिला आणि त्या म्हणू लागल्या, कारथ शृंगारीला सांगे वो मजला अक्रूर भांगणी बाई गे साजनी नंदाच्या अंगणी मिळाल्या नंदाच्या अंगणी मिळाल्या गोकुळामध्ये रथ आला. भगवान परमात्म्याला घेण्यासाठी अक्रूरजी आले. सजलेला रथ पाहिला. सर्व गवळणी पळत पळत नंदबाबांच्या वाड्यासमोर आले. विचार करू लागले, अरे हा रथ कोणाचा आहे आणि कशासाठी आला असेल बरं. यशोदा माईला विचारावं, माई हा रथ कशासाठी आला तेव्हा सांगावं. यशोदा माईच्या अश्रूंनी डोळ्यातून बहावं. का? कारण रथ कशासाठी आला यशोदा माईला सुद्धा माहिती नव्हतं. सर्वजण रडू लागले. सर्व गोपाळ रडू लागले. अक्रूरजींना विचारतात, अक्रूरजी तुम्ही कशासाठी आलात. सांगितलं, भगवंताला घेण्यासाठी आलेलो आहे. गवळणी म्हणतात, अक्रूरजी आमच्या कृष्णाला आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नका बरं. का? कारण तो आमचा प्राण आहे. तुम्ही जर त्याला घेऊन गेलात तर आमच्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. सर्व गवळणी सर्व गोपाळ विनंती करू लागले, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान अक्रूरा, कृष्णाला घेऊन जाऊ नका, आमच्या कानाला घेऊन जाऊ नका. तो आमचा प्राण, त्याला जर घेऊन गेले तर आमच्या जीवनाला अर्थ राहणार नाही. विनंती करू लागल्या आणि म्हणू लागल्या गवळणी, वृंदावनीच्या सकळ जनासी, वृंदावनीच्या सकल जनासी देवरे जीवदा अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ कृष्ण कन्हैयाला घेऊन जाऊ नका. वृंदावनीच्या सकल जनासी देवळे जीवदान अक्रूरा, नको नेऊ भगवान, भगवान नको नेऊ भगवान